नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड 2024 ज्याचे रजिस्ट्रेशन्स ऑलरेडी झालेले आहेत. आता उर्वरित कॅप राऊंड जो आहे याच्या स्टेप्स कशा आहेत, कशाप्रकारे आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे हे आपण पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया बी.एड कॅप राऊंड व त्याच्या उर्वरित पायऱ्या. आपल्या बी.एड कॅप राऊंडचे पहिले चरण म्हणजेच रजिस्ट्रेशन संपन्न झालेले आहेत. ते 20 तारखेला संपलेले आहेत हे आपल्याला माहीत आहे. आता दुसरं चरण म्हणजेच ई स्क्रुटिनिटी. CET आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतं. आपण जे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत त्याला ते कॉम्प्युटराईज चेक करतं. तर ते 24 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजेच 24/7/2024ला ते पूर्ण होईल. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजेच 26 तारखेला आपली एक लिस्ट लागणार आहे, ज्याला आपण अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट म्हणतो. तर त्या अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये आपले सर्व व्हेरीफाय केलेले डॉक्युमेंट्स, त्याची जी माहिती आहे आपलं CET आपल्याला दाखवतं. त्या लिस्टमध्ये आपले पर्सेंटेज 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या सर्व बाबी आपल्याला दाखवतं. ते चेक करायचं आपल्याला असतं. तर ती एक महत्त्वाची घटना आपली 26 तारखेला होणार आहे. त्यानुसार आपण त्याला फॉलो करायचं आहे. 26 तारखेला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपल्याला चेक करायची आहे. आणि त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल 2/8/2024 म्हणजे 2 ऑगस्टला. तर त्यापूर्वी एक महत्त्वाचा टप्पा, तर ग्रॅव्हन्सीस ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच आपली कुठली त्रुटी राहिली असेल एखाद्या डॉक्युमेंटमध्ये, तुम्हाला ती त्रुटी तिथे अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये ती कळणार आहे. ती कशी असते ते आपण प्रत्यक्षात पाहू. यासाठी आपण BPEDचा कॅप राऊंड पाहू. विद्यार्थी मित्रो, हा BPEDचा कॅप राऊंड आहे हे लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला एक अनाऊन्समेंट पाहायला मिळते, जी लवकरच आपल्यालासुद्धा पाहायला मिळणार आहे. आपले ग्रॅव्हन्सेस अजून सुरू झालेले नाहीत. ते सुरू झाल्यानंतर ती अनाऊन्समेंट आपल्या B.ED कॅप राऊंडमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. ग्रॅव्हन्सेट राऊंड रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड अँड विल बी अवेलेबल ॲज पर गिवन शेड्यूलप्रमाणे ते चालेल असं सांगितलं आहे. तर यांची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट 2024 लागलेली आहे, जी 19 तारखेलाच पब्लिश झालेली आहे. तर आपण इथे पाहू शकता राऊंड फर्स्ट अल्फाबेटिक मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट. तर ही BPEDची मेरिट लिस्ट आहे हे आपण विसरू नये. तर आपण याला क्लिक करताच आपल्याला ती लिस्ट पाहायला मिळेल, कशाप्रकारे ती लिस्ट असते. विद्यार्थी मित्रो, आपण इथे स्क्रीनवरती पाहू शकता कशाप्रकारे लिस्ट आहे. BPED 2 इयर आपल्यासारखाच 2 इयर हा कोर्स आहे. जसं आपलं B.ED 2 वर्षाचा आहे तसंच BPED 2 इयर्स कोर्स. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25. प्रोविजनल अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट of the Maharashtra state candidates who have successfully registered CAP process academic year 2024-25. सक्सेसफुली रजिस्टर म्हणजे ज्यांनी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन वेळेत केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची ही लिस्ट होय. आपण इथे पाहू शकता 1 नंबरला सिरियल नंबर आहे. त्यानंतर 2 नंबरच्या कॉलममध्ये ॲप्लिकेशन ID जो BPEDवाल्यासाठी BP असा स्टार्ट होतो, B.EDवाल्यासाठी तो BD या अक्षरांनी स्टार्ट होतो. कॅन्डिडेट्स नेम, आपल्याला आपलं नाव पूर्ण चेक करायचं आहे, स्पेलिंग बरोबर आहे का, स्पेलिंगमध्ये काही अडचण आहे का, जेंडर आपण दिलं ते करेक्ट जेंडर आहे का, कधी कधी चुकून मेल फिमेल असं आपल्याला झालेलं पाहायला भेटतं, तेही आपल्याला चेक करायचं आहे. डेट ऑफ बर्थ आपली करेक्ट आहे का, त्यामध्ये डे त्यानंतर मंथ आणि इयर हे तिन्ही करेक्ट आहे का हे चेक करायचे. कॅटेगरी आपण भरल्याप्रमाणे 30 कॅटेगरी आली आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करणं आहे. त्यानंतर फायनल कॅन्डिडेट टाईप, तर मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत महाराष्ट्र टाईप A यामध्ये येतात, म्हणजे जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत ते विद्यार्थी आपल्याला ह्यामध्ये आलेले पाहायला भेटतात. तर मॅक्झिमम विद्यार्थी आपले महाराष्ट्राचे रहिवासी असलेले आपल्याला B.EDसाठी ज्यांनी ॲप्लिकेशन केले ते पाहायला मिळतात. त्यानंतर फायनल्स मायनॉरिटी, तर मायनॉरिटी आपण ज्याप्रमाणे टाकली आहे त्याप्रमाणे इथे यायला पाहिजे. आपण जर नो टाकला असेल तर इथं नोच यायला पाहिजे. त्यानंतर फिजिकली हँडिकॅप आहे किंवा नाही, तर इथं नो. जे फिजिकली हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी यस येईल. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन
त्यानंतर ह्या ज्या सर्व कॅटेगरीज आहेत आपण ज्या टाकल्यात त्याच आल्यात का हे आपल्याला पाहणं क्रम पाहत आहे गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे नसेल तर त्यात आपल्याला बदल करायचा चान्स हा कधी मिळणार आहे तर ग्रॅज्युएशन स्टार्ट झाल्यानंतर. तर स्पोर्टमध्ये सहभागी आहात का, फायनल स्पोर्ट्स, त्यानंतर स्पोर्ट पार्टिसिपेशन लेवल कुठल्या लेवलला तुम्ही पार्टिसिपेशन केलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी यस टाकलं आहे त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. ज्यांचं स्पोर्टमध्ये पार्टिसिपेशन नसेल त्यांचं तिथे नो असणार आहे. त्यानंतर स्पोर्ट पार्टिसिपेशन इयर कोणत्या वर्षी सहभागी झातात, नॅशनल इंटरनॅशनल जो टाईप असेल त्यामध्ये. त्यानंतर रँक कुठली मिळाली होती. त्यानंतर तर हे सर्व जे कॉलम्स आहेत आपण भरल्याप्रमाणे आहेत का हे आपण चेक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला CET पर्सेंटाईल पाहायला मिळतं आहे. त्यानंतर फील्ड टेस्ट म्हणजेच BEdवाल्यांसाठी काय असतं, फील्ड टेस्ट एक असते आणि लेखी चाचणी एक असते. हे त्यांचं थोडं वेगळं आहे, परंतु आपल्याला एकच कॉलम असणार आहे तो म्हणजे पर्सेंटाईलचा. त्यानंतर टोटल पर्सेंटाईज, त्यानंतर एज्युकेशन कोर्स पर्सेंटेज, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्सेंटेज, ग्रॅज्युएशन पर्सेंटेज, HSC म्हणजे 12वीचं पर्सेंटेज, SSC पर्सेंटेज. आणि हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपेन्सी. तर विद्यार्थी मित्र, डिस्क्रिपेन्सीचा अर्थ काय आहे तर त्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे डॉक्युमेंट ब्लर आहेत, क्लिअर ते नाहीत. कुठलं तरी एखादा डॉक्युमेंट क्लिअर नसेल त्यासाठी त्याला सूचना त्या विद्यार्थ्याला त्या लॉग इनमध्ये आली असेल परंतु त्याने ते चेक केलं नसेल किंवा त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. तर आपल्या शेवटच्या कॉलममध्ये कन्फर्म असं असणं गरजेचं आहे. इथं आपल्याला कन्फर्म दिसते म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फॉर्म कन्फर्म केलेला आहे, CET सेलने तो व्हेरीफाय केलेला आहे. तर व्हेरीफाय केलेल्या फॉर्मला कन्फर्म आपल्याला इथं आलेलं पाहायला मिळतं, हे लक्षात घ्या. तर कुठलीही अडचण नसेल तर शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला कन्फर्म दिसेल. डिस्क्रिपेन्सीचा अर्थ आहे की कुठलं तरी डॉक्युमेंट एक ब्लर आहे किंवा एकपेक्षा जास्तही डॉक्युमेंट्स ब्लर असू शकतात जे की लॉग इनमध्ये त्या विद्यार्थ्याला सांगितलेलं असतं. अशा प्रकारे आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागेल. सर्व कॉलम्स आपल्याला चेक करायचे आहेत. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी विचारतात की लास्ट डेट काय आहे. काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स करायचे राहून गेलेले आहेत, तसेच काही विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केले नाही. फॉर्म लॉक करणं म्हणजेच फॉर्म सबमिट करणं, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून फॉर्म सबमिट करणं क्रमपात असतं, गरजेचं असतं. तर आपलं BEd रजिस्ट्रेशन 2 टप्प्यात होतं. एक रजिस्ट्रेशन करणे आणि दुसरं सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणे व फॉर्म सबमिट करणे. ह्या गोष्टी झाल्यावरच आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं. तर त्याप्रमाणे ते करणं गरजेचं होतं. आता जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन्स कंप्लीट करू शकले नाहीत तर त्यांच्या अडचणी काय शकतात पहा. हे आपल्याला परत BPEdची अजून एक लिस्ट लागलेली पाहायला मिळते. त्या लिस्टमध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता. BPEd 2 इयर्स कोर्स सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस 2024-25 प्रोव्हिजनल अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हुज फॉर्म आर इनकम्प्लीट अँड नॉट लॉक. तर लक्षात घ्या, ज्यांनी फक्त रजिस्ट्रेशनच केलं आहे आणि फॉर्म लॉक केले नाही अशा या विद्यार्थ्यांची ही यादी आपल्याला इथे पाहायला मिळते. तर पहा त्यांच्या फॉर्ममध्ये काय अडचणी आहेत. तर पहिल्या कॉलममध्ये आपल्याला सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये CETचा रोल नंबर, ॲप्लिकेशन ID, कॅन्डिडेट नेम आणि रिझन आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. तर आपलंही चुकून असं झालं असल्यास आता आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये सहभागी होता येणार नाही, ही बाब लक्षात घ्या. तर यामध्ये काय आहे, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्मच भरला नाही किंवा फॉर्म भरलेला आहे, फॉर्म लॉक केला नाही किंवा डॉक्युमेंट्स अपलोड केले नाहीत किंवा जी माहिती आहे ती पूर्ण भरलेली नाही, डॉक्युमेंट्स अपलोड केलेत परंतु जी माहिती आपल्याला वर्ड्समध्ये भरायची होती, नंबरमध्ये भरायची होती ती आपण भरली नाही. तर ती माहिती न भरल्यामुळे सुद्धा आपला फॉर्म इनकम्प्लीट राहिला आणि तो आपण सबमिट केला नाही. तर फॉर्म सबमिट केला नाही, इनकम्प्लीट राहिला तर आपल्याला अशा प्रकारचं पाहायला मिळेल. त्यानंतर इथं एक आपल्याला अजून विद्यार्थी पाहायला मिळतो आहे. इथं ॲप्लिकेशन ID आपल्याला रोल नंबर तिथं दिसत नाही आहे, डायरेक्ट ॲप्लिकेशन केलेलं आहे. ॲप्लिकेशन फील्ड ॲज NRI बट इनकम्प्लीट. तर हा NRI विद्यार्थी आहे म्हणजेच नॉट रेसिडेन्सिंग इंडियन. तर इनकम्प्लीट ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला भेटते. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन जरी असेल तरी तुमचा फॉर्म CET सेल ॲक्सेप्ट करत नाही आणि स्टुडंट नॉट कन्सोलेटेड फॉर ॲडमिशन अशा लिस्टमध्ये आपलं नाव येतं. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण फॉर्म भरायचा होता, तो फॉर्म भरून सबमिट करायचा होता आणि त्यातल्या सर्व ज्या इन्फॉर्मेशनच्या टॅब होत्या तर सर्व माहिती भरल्याशिवाय फॉर्म आपला कंप्लीट होत नाही. त्यामुळे हे इनकम्प्लीट असं आलेलं आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी.
जरी एखाद्याचा फॉर्म चुकून असा आला असेल या लिस्टमध्ये, त्यांना वाटलं असेल आपला फॉर्म इनकम्प्लीट आहे, तर आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होता येतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पहिल्या राऊंडसाठी आपण मुकलेलो आहोत. पहिल्या राऊंडमध्ये आता आपल्याला पार्टिसिपेट होता येणार नाही. तर आता आपले राहिलेले जे टप्पे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आपले सर्व कॉलममधील माहिती जी आपण भरलेली आहे ती ॲक्युरेट आहे का ते चेक करणं गरजेचं आहे, क्रमपात आहे. त्यानंतर आपल्याला त्रुटी दुरुस्त करणे. आत्ताच आपण शेड्यूल पाहिला तर त्रुटी दुरुस्त करण्याचा जो कालावधी दिलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला काही जर एखादं डॉक्युमेंट आपलं डिस्क्रिपेन्सी राहिली असेल ते दूर करा. तिथं जर काही चूक असेल, आपली जन्मतारीख असेल, आपलं कुठल्याही घटकामध्ये आपल्या बदल असेल तर तो आपण दुरुस्त करू शकता. त्रुटी दुरुस्त करणे. आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या आपण वेळेत काढून घेणं गरजेचं आहे. त्रुटीत आपण जर बदल केला नाही तर ती त्रुटी जशाच तशी पुढच्या यादीमध्ये, जी की अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याला आपण फायनल मेरिट लिस्ट म्हणतो, अंतिम यादी म्हणतो, त्या अंतिम यादीमध्ये आपल्याला त्रुटी जशाल तशी फॉरवर्ड झालेली पाहायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला नंतर बदल करता येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, त्या डेटलाच सर्व कामं करायची आहेत. प्रोविजनल मेरिट लिस्ट 26 तारखेलाच चेक करायची. 26 तारखेपासूनच आपले ग्रॅज्युएशन स्टार्ट होतील. त्यात काही चुका असतील लगेच शेवटची तारखेची वाट पाहायची नाही. आपण नेहमी म्हणत असता. त्यानंतर आपण सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. देन आपली अंतिम यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म अवेलेबल होतील. त्याचा शेड्यूल आपल्याला अजून आलेला नाही, तो शेड्यूल आपल्याला आलेला पाहायला मिळेल आणि नंतर आपल्याला ऑप्शन्स द्यायचे आहेत. तर अशी प्रकारे आपली ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर आपले ऑप्शन फॉर्म येऊन गेल्यानंतर पहिल्या राऊंडमधून भरलेल्या सर्व जागा यानंतर रिक्त जागा अनाऊन्स होतात आणि त्या रिक्त जागा अनाऊन्स झाल्यानंतर पुढची प्रक्रिया राहते ती राऊंड सेकंड जाहीर होणे, म्हणजे त्याचा शेड्यूल परत जाहीर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. याप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण पार पडेल. तर या प्रक्रियेत आपण सजग राहणं गरजेचं आहे. त्या डेटला ते कामं जे आहेत करणं गरजेचं आहे. शेवटची डेट न विचारता, शेवटच्या डेटसाठी न थांबता आपण करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स राहिलेले आहेत तर त्यांना आता दुसऱ्या राऊंडमध्ये चान्स आहे. आपण पहिल्या राऊंडमध्ये चान्स मिळाला नाही याचा अर्थ आपलं ॲडमिशन ह्यावेळेस होणार नाही असं नाही. तर फक्त काय होतं, जागा ज्या आहेत, इच्छित जागा आपल्याला मिळणार नाहीत अशी बाब एखाद्या वेळेस होऊ शकते. परंतु आपला कुठेही नंबर लागला जर आपण बी एड करायचंच असेल तर आपण करू शकता. याप्रमाणे आपण काय करायचं आहे, राऊंड फॉलो करायचा आहे. सर्व ज्या सूचना आहेत त्या कॅप शेड्यूलच्या सूचना आपण पाळायच्या आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.